ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली। त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। तर हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना पाऊस बरसलेला आहे। त्यामुळे बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता आहे। दापोली शहरातील आंबेडकर चौकात पावसाचं पाणी साचलं। त्यामुळे नागरिक हैराण झाले। पहिल्याच पावसात गटारं तुंबलेली आहेत। नगरपंचायतीच्या कारभाराची यामुळे पोलखोल झाली आहे। सांगली जिल्ह्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह 2 तास झालेल्या पावसाने भाजीपाल्याला मोठा फटका बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडं, विजेचे खांब उन्मळून पडले। 15 ट्रान्सफॉर्मर बंद पडले। त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। धाराशिवमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने भूम-परांडा तालुक्याला मोठा फटका बसलाय। गेल्या 15 दिवसात झालेल्या अवकाळीने फळबागांचं मोठं नुकसान झालं। तर एका व्यक्तीचा आणि 18 जनावरांचा मृत्यू झाला। मावळमध्ये तिरंगा रॅली सुरू असताना जोरदार पाऊस झाला। भाजपच्या वतीनं ही तिरंगा रॅली काढण्यात आली। दरम्यान भर पावसात ही तिरंगा रॅली पार पडली। मनमाड शहरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिक हैराण झाले। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं। पाहूयात पुढची बातमी। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही झालंय। अवघ्या तासाभरात पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। 3 ठिकाणी होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आलेली आहे। शिरूर तालुक्याच्या सणसवाडीमध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळलं। 7 ते 8 दुचाकी बॅनरच्या खाली अडकल्या। तर दुसरीकडे धानोरीमधल्या पोरवाल रोडवर होर्डिंग कोसळलं। सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालं नाही। अग्निशमन दलाकडून होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे। तर हडपसरच्या फुरसुंगी भागातही पावसामुळे बॅनर कोसळलाय। पावसामुळे अशा प्रकारे दुर्घटना होत असल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। घरावर आंब्याचं झाड कोसळलं। त्यामुळे घराला तडे गेले। अवकाळी पावसामुळे मनमाड शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले। मुख्य बाजारपेठेसह इतर रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले। त्यामुळे रस्त्याची चाळण झाली। तर सर्वसामान्यांसह नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंडरपास, ब्रिज खाली आणि सर्व्हिस रोडवर पाणी साचलं। त्यामुळे वाहन चालकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली। NHAIच्या नियोजन शून्य कामामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागतोय। धुळे शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये पाणी शिरल्यानं महत्त्वाच्या फाईल्सचंही नुकसान झालं। वर्ध्यालाही जोरदार पावसाने झोडपून काढलेला आहे। वर्धा शहरासह सेलू, सेवाग्राम, बोरगाव, पिपरी आणि बायगाव परिसरात पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले। तर वीज पुरवठाही खंडित झाला। धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। यावेळी झालेल्या पावसामध्ये 5 गोवंशांचा मृत्यू झाला। तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। फळबागांनाही पावसाचा फटका बसलाय। त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। डाळिंब उत्पादकांचं जवळपास 10 ते 15 लाखांचं नुकसान झालंय। शिर्डीच्या राहाता तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। झाडांसह घरांची पडझड झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचं मोठं नुकसान झालं। जुन्नर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। ओतूर, डिंगोरे, उंबरज परिसरात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर रस्त्यांनाही ओढ्याचं स्वरूप आलं।
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रविराज चव्हाण यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि 1 किलो वजनाची चांदीची गदा अर्पण केली। यावेळी मंदिर संस्थानच्या वतीनं पैलवान रविराज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। अहिल्यानगरमध्ये विविध मागण्यांसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या गेटसमोर धरणे आंदोलन केलं। वाहतूक भत्त्यासह विविध मागण्या तातडीनं पूर्ण करा अशी मागणी त्यांनी केली। चक्रीवादळ निवारा आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात रत्नागिरीमधल्या किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत वीज वितरणची व्यवस्था करण्यात आली आहे, पण या वीज वाहिन्यांच्या कामातील निष्काळजीपणा नागरिकांसाठी धोकादायक ठरतोय। याबाबतीत वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। अनवर अली खानची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। प्रवेश देताना चूक झाल्याचं म्हणत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनवर अली खानची हकालपट्टी केली। जळगावात घरेलू आणि बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये जोरदार निदर्शनं केली। बोगस कामगारांची नोंदणी बंद करण्यासह खऱ्या कामगारांना न्याय द्यावा यासाठी कामगारांनी आंदोलन केलं। परभणी पालिका अस्तित्वात येऊन 13 वर्ष उलटून गेले, मात्र अद्यापही पालिकेमध्ये मंजूर झालेली पदं पूर्णपणे भरण्यात आलेली नाही। त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे आणि कर्मचाऱ्याकडे 2 ते 3 विभागांचा कारभार असल्यानं कामं संथ गतीनं होत आहे। त्यामुळे नागरिकही त्रस्त झाले। चंद्रपूरकरांनी आज शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला। कुठल्याही गोष्टीची सावली ही अगदी सरळ पायात पडते आणि त्यामुळे सावली नसल्याचा आभास होतो। घाटंजी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे निराधार पेन्शन गेल्या 5 महिन्यांपासून थकीत असल्याचं समोर आलंय। तातडीनं पेन्शनची रक्कम जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासाठी साथी निराधार संघटनेनं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय। जळगावच्या चोपडामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला। चिपळूण गुहागर मार्गावरील पद्मावती नदीतील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। लोकसहभागातून आणि नाम फाउंडेशननं पुढाकार घेत काम युद्धपातळीवर सुरू केलंय। या अटारी वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट सेरेमनी पुन्हा सुरू झालेली आहे। पाकिस्तानकडील गेट बंद ठेवत हा सोहळा भारतीय सेनेकडून केला जातोय। दरम्यान सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं सीमा सुरक्षा दलानं पंजाबमधील पाकिस्तानला लागून असलेल्या 3 सीमा चौक्या अटारी वाघा, हुसेनवाला आणि सादकी इथं होणारा बीटिंग रिट्रीट सोहळा बंद केला होता। मात्र आजपासून तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे, पण यावेळेला हात मिळवणी होणार नाही आणि त्याचबरोबर गेट सुद्धा उघडले जाणार नाहीत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, पहलगामचा अटॅक झाला त्याच्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना पाकिस्तानला धडा शिकवलाय। आता इथं बीटिंग रिट्रीट सुरू तर झालेला आहे, पण काही अटी शर्ती भारतानं टाकल्याचं दिसून येत आहे। कशा पद्धतीनं बीटिंग रिट्रीट सध्या केलं जात आहे? भारतीय सीमा सुरक्षा दल म्हणजे BSFच्या वतीने, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे त्याच्या वतीने देशाच्या 3 सीमांमध्ये हे जर बघितलं तर बीटिंग रिट्रीटचा कार्यक्रम होत असतो। त्यामध्ये भारताच्या जर बघितलं तर भारताची कशी शक्ती आहे आणि भारतीय जवान किती तयार आहे आणि त्या निमित्ताने सर्व जिथे पर्यटक असतात त्या पर्यटकांना भारताचे BSFचे जवान जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे कला करतात। रायफलद्वारे असो किंवा मग त्यानंतर त्यांचं पथसंचलन असो, या सगळ्या माध्यमातून ते बीटिंग रिट्रीट करत असतात। आणि या बीटिंग रिट्रीटच्या निमित्ताने एक प्रकारे सीमा सुरक्षा दल आपली शक्तीचं प्रदर्शन करत असतात। देशाच्या 3 सीमांमध्ये जर बघितलं आपण, पंजाबला लागून असलेल्या 3 सीमा भागांमध्ये हे प्रदर्शन गेल्या काळात बंद करण्यात आलं होतं। गेल्या साधारणतः 22 एप्रिल रोजी ज्यानंतर पर्यटकांवरती हल्ला झाला होता पहलगामवरती, त्यानंतर हे भारतीय लष्कराने निर्णय घेतला की 3 सीमा सुरक्षा दलाचा जे बीटिंग रिट्रीट बंद करायचं आजपासून ते सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याचं प्रदर्शन पाहायला मिळतं। पण या निमित्ताने जर बघितलं तर 2 प्रमुख गोष्टी यावेळेस होणार नाही आहे। एक तर पाकिस्तानी सैनिक आणि BSF यांच्या म्हणजे खास करून त्यांची जी सीमा सुरक्षा दल ज्यांचं पाकिस्तानचं आहे आणि भारताच्या सीमा सुरक्षा दल या दोन्हीमध्ये सैनिकांमध्ये हात मिळवणी व्हायची ती मिळवणी होणार नाही आणि यावेळेस गेट देखील उघडलं जाणार नाही आहे। कारण की बीटिंग रिट्रीटच्या निमित्ताने जे दिवसभर गेट उघडं असायचं ते सायंकाळी बीटिंग रिट्रीट झाल्यानंतर बंद
करण्यात येत होतं, पण आता ते संपूर्णपणे गेट बंद करण्यात आलेलं आहे आणि ते उघडण्यात येणार नाही. हे दोन गोष्टी सोडून निश्चितच. बाकी सर्व या निमित्ताने जर बघितलं आपण सगळ्या घडामोडी इथे होणार आहे. निश्चितच प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही शहबाज शरीफ सरकारकडून पाक लष्कर प्रमुख आसिफ मुनीरचा उदो केला जातोय. ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये बिळात लपून बसलेल्या आसिफ मुनीरला पाक सरकारनं बढती दिलेली आहे. त्याची चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहबाज शरीफ हा सरकारच्या कॅबिनेटनं याला मंजुरी दिली आहे. तर भारताकडून सपाटून मार खाल्लेल्या मुनीरचं उदो केलं जात आहे. एकतर तो लपून बसलेला होता ज्यावेळेला भारतीय सैन्यानं हल्ला केलेला होता त्यावेळेला, मात्र आता पाकिस्तानकडून त्याला बढती देण्यात आली आहे. चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणून त्याला बढती देण्यात आली आहे. पळपुट्या आसिम मुनीरला पाकिस्ताननं बढती दिलेली आहे. पाकिस्तान सरकारनं त्याला आता चीफ ऑफ डिफेन्स आर्मी स्टाफ केलंय. पाहूयात पुढची बातमी. कल्याणमधील मंगल राघव नगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे आणि या दुर्घटनेमध्ये 6 लोकांचा मृत्यू झालाय. 4 मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब हा थेट तळमजल्यापर्यंत कोसळला. या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेमध्ये 2 पुरुषांसह 3 महिला आणि एका 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर काही लोक अडकल्याची ही माहिती समोर आली होती. दरम्यान प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं. तर स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. मृतांची नावं आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये प्रमिला साहू, त्याचबरोबर नामस्वी शेलार, सुनीता साहू यांचा मृत्यू झाला आहे. सुजाता पाडी, सुशीला गुजर, व्यंकट चव्हाण या 6 लोकांचा या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. आतापर्यंतची जे रेस्क्यू ऑपरेशनचे आहे त्याच्यामधले 12 लोक जे अडकले होते त्याच्यातले आपण सर्व काढलेत. अजून आपलं काम चालू आहे, पण त्याच्यातले 6 लोकांची अनफॉर्च्युनेटली दुर्दैवी मृत्यू झालेली असं प्राथमिकदर्शनी आपल्याला कळते. त्यांना आपण रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवलेलं आणि पुढची कारवाई त्यांच्या डॉक्टरमार्फत होईल. आणि उरलेले जे 6 लोक आहेत ते आज रोजी ते ट्रीटमेंटवर विविध ठिकाणी विविध हॉस्पिटल्सवर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे. तर दुसरीकडे जळगावच्या चोपड्यामध्ये एसटी बसनं 2 दुचाकींना धडक दिली आणि अपघातामध्ये 2घांचा मृत्यू झालाय. तर 3 जण गंभीर जखमी झाले. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.